म्हणजे कुठपर्यंत काल मी सांगितलं ना, इतर ग्रंथ इतर सिद्धांत लोकांचं डोक्यावरून जात असेल तर परमर्षी ग्रंथ मात्र खेड्या गावातल्याही खेड्या गावामध्ये गरीबातला गरीब आज जे काही त्यांना कळणारच नाही त्या व्यक्तीसाठी सुद्धा मौलीने या ग्रंथामध्ये अनेक विषय सांगितलेले आहेत. म्हणून एवढी सोपा भाषेमध्ये मौलीने एकूण 17 अध्यायामध्ये खूप विशेषपणे अनेक अनेक विचार सांगत सांगत मौलीने या परमर्षी आपल्या समोर ठेवलेले आहे. म्हणून परमर्षी ग्रंथ वाचन करत असताना फक्त वरवर वाचन करू नका. परमर्षी ग्रंथ वाचण्यामुळं काय काय फायदा होणार आहे आणि सध्या काळच तसा आहे ना, तुम्हाला फायदा तोटा सांगितल्याशिवाय माणसं कोणी येणार नाही. फायदा काय आहे ग्रंथ वाचल्यामुळं? ग्रंथ वाचन केल्यामुळं तुमचा मुलाला नोकरी लागते, ग्रंथ वाचन केल्यामुळं तुमचा मुलगा पास होते, ग्रंथ वाचन केल्यामुळं तुमचा मुला मुलीला म्हणजे तुमची जावईला तुमच्या लेकीला मुलबाळ होते. तेवढंच नव्हे, या ग्रंथ वाचन केल्यामुळं गुरुकृपा होते. तेवढंच नाही, हा ग्रंथ घरात ठेवले तरी सुद्धा मनमत्वाची कृपा तुम्हाला होते.